नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन त्याच्या रूममध्येच असतो तेवढ्यात सायली तिथे येते. अर्जुन म्हणतो की झालं तुमचं, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, असं वागून झालं, आता झोपून जा तुम्ही. सायली म्हणते की आता मी तुमच्याशी काही बोलत नाही तर तुम्ही कशाला चिडचिड करताय. अर्जुन म्हणतो की तुम्ही कोणालाही न सांगता इथून निघून गेला, सर्वजण किती पॅनिक झाले होते माहिती तुम्हाला. सायली म्हणते की सर अहो मी तुम्हाला सांगणारच होते की मी कुसुमताईसोबत आहे. अर्जुन म्हणतो की पण नाही, तुम्ही तुमचा फोन तर विसरून गेला, गडबड घोटाळा ऑफ द डे. सायली म्हणते की सर मी गडबड घोटाळा केला, एकतर मला काय करावं हे सुचत नव्हतं. तुम्ही मधुभाऊंवर अविश्वास दाखवला आणि असं सांगितलं की ती साक्षी खरं बोलतीये. मग मी अजून काय करणार होते सर. तुम्ही जर मधुभाऊंना खोटं ठरवून जर मधुभाऊंची केस सोडली तर मी कुठे जायचं. तर अर्जुन म्हणतो की अहो मिस सायली जरा टेक अ ब्रीथ, म्हणजे समोरच्याचं तुम्हाला ऐकून तरी घेता येईल. अहो साक्षी खरं बोलतीये आणि साक्षीने पुरावे दिले, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी तर फक्त तुम्हाला एवढंच म्हणालो होतो की आपल्या हातात पुरावे असल्याशिवाय मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण हा तर नेव्हर एंडिंग टॉपिक आहे तुमच्यासाठी. सायली म्हणते की पण माझ्या आयुष्यात मधुभाऊ हा एकमेव चॅप्टर आहे सर. अर्जुन म्हणतो की म्हणूनच तर तुम्ही त्यांना भेटायला गेला होता ना. काय झेंडे लावले तुम्ही तिथं जाऊन. सायली म्हणते की मी फक्त त्यांना विचारायला गेले होते की साक्षीच्या बाबतीत तुम्हाला अजून काही आठवतंय का, आणि आपण सतत जे पुरावे करतायत ना तेच पुरावे मिळताय की नाही ते बघायला गेले होते. अर्जुन म्हणतो की तुम्ही स्वतः त्यांना विचारलं, म्हणजे हे साडी मंगळसूत्र घालून तुम्ही त्यांच्यासमोर गेलात. हो मी तुम्हाला कित्येकदा सांगितलंय की तुम्ही असं जाऊ नका. मी तुम्हाला म्हटलं होतं ना कुसुमताईंना आतमध्ये पाठवा म्हणून. तुम्ही सर्व हे मुद्दाम करता का, म्हणजे ज्या गोष्टींना मॅक्झिमम प्रॉब्लेम होतात त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. सायली म्हणते की सर दीर्घ श्वास घ्या, म्हणजे काय ना की गप्प राहून तुम्हाला पण ऐकता येईल दुसऱ्याचं. मुळात मी अशी गेलीच नव्हते, कुसुमताईंनी जे विचारले तेच त्यांनी विचारलंय. अर्जुन म्हणतो की कुसुमताई लॉयर आहे का, की तुम्ही लॉयर आहात. हो मी तर विसरलो की तुमच्या ओळखीचा कोणी लॉयरच नाही, त्यामुळे तुम्हाला जाऊन हे कामं करावे लागले. आणि तुम्ही मगाशी काय शब्द वापरला, अविश्वास. तुम्ही माझ्यावर आता अविश्वास दाखवताय मिसेस सायली. तुम्हाला काय वाटतं मी जाऊन मधुभाऊंना हे प्रश्न विचारले नसतील, काही ऑप्शन टाकले नसतील. तर सायली म्हणते की मला त्या क्षणी जे सुचलं ते मी केलं. मला खरं तर तुमचं वागणंच कळत नाही. एका क्षणी मला असं वाटतं की माझी मदत करताय आणि दुसऱ्या क्षणी माझ्याशी इतकं विचित्र वागता. अर्जुन म्हणतो की विचित्र आणि मी. सायली म्हणते की हो मग जेलमध्ये का सांगितलं की मधुभाऊंना भेटू द्यायचं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो की तुम्ही मला न सांगता तिथं निघून गेला, मग मी काय गप्प बसणार होतो. सायली म्हणते की म्हणजे मी तुम्हाला न सांगता गेले म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली तर. हाच तर इगो आहे तुमचा. अर्जुन म्हणतो की माझं इगो ग्रेट, तुम्हाला पण तसंच वाटतं, पण हा माझा इगो नाहीये. सायली म्हणते की हा इगो नाही तर काय, आधी मला फोन करून सांगायचं की तुम्हाला भेटता येईल आणि मग मला भेटू द्यायचं नाही. नंतर मग मला 4 शब्द ऐकवायचे आणि मग मला भेटू द्यायचा. हा इगो नाही तर दुसरं काय. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला अजिबात ॲन्सरेबल नाही आहे, कारण तुम्ही माझी बायको नाही आहेत. सायली म्हणते की झालं, आली गाडी मूळ पदावर. आता मला हे ऐकल्यावर छान झोप लागेल ना तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो की हो छान फंटॅस्टिक झोप लागेल मला, आणि तुम्ही पण झोपा आता. अर्जुन दरवाजा बंद करायला जातो तेव्हा सायली म्हणते की आता दार पण तुम्हीच बंद करणार का, मला खाली पाणी आणायला जायचंय. अर्जुन म्हणतो की मग एवढा वेळ माझं डोकं खाण्यापेक्षा खाली पाणी आणायला जायचं होतं ना. तर सायली तिच्या अंथरुणावर बसते आणि म्हणते की मला नाही जायचंय आता, मला जेव्हा जायचं तेव्हा मी जाईल. अर्जुन म्हणतो की नका जाऊ, बसा इथेच. सायली तिच्या जागेवरून उठते आणि म्हणते की आता तर मी आत्ताच जाणार. अर्जुन म्हणतो की तुम्हाला जायचं तर जा, नाही जायचं तर नका जाऊ, दार लावायचं तर लावा, नाही लावायचं तर नका लावू, पाणी आणायचं तर आणा, नका आणू, आय डोंट केअर. आणि मग सायली पाणी आणायला जाते. सायली पाणी आणायला जाते तेव्हा अर्जुन बेडवर पडलेला असतो. सायली अर्जुन जवळ जाते आणि म्हणते तुम्ही मधुभाऊंवर विश्वास दाखवा किंवा नका दाखवू, ती साक्षी खरी आहे किंवा खोटी आहे असं म्हणा, नाही तर नका म्हणू, ती सुद्धा डोंट केअर असं म्हणून सायली तिच्या जागेवर झोपी जाते. तर इकडे कल्पना प्रतापला म्हणते की अहो मी काय म्हणते, आता सर्व चांगलं झालंय ना, रावांनी तुमचा फायनान्स नाकारलाय हे तिला जाऊन सांगा ना, म्हणजे सायलीलाही बरं वाटेल. प्रताप म्हणतो की मी तिला का सांगू, हा फायनान्स तिच्यामुळे जवळजवळ माझ्या हातातून गेला होता. मला खरं तर तो नशिबाने परत मिळालाय. तो मैपत खरंच भला माणूस आहे. ही पोरगी त्याला एवढं काय काय बोलली, परंतु त्याने काही मनावर घेतलं नाही, आणि हे सर्व मी तिला जाऊन सांगू, काही पण काय बोलतीयस. कल्पना म्हणते की अगदीच तिला जाऊन सांगा असं नव्हतं म्हणायचं मला, पण ही आनंदाची बातमी अर्जुनला तरी सांगा. हे सगळं प्रकरण झाल्यापासून तो सायलीसोबत सुद्धा नीट बोलत नाहीये. प्रताप म्हणतो की मग चांगलंच आहे की. कल्पना म्हणते की अहो पण घरात सुद्धा नीट बोलत नाहीये. आज डायनिंग टेबलवर त्याचा मूड कसा होता बघितलात ना. एरवी तो एवढी बडबड करून वातावरण छान ठेवतो ना, आणि काय हो तुम्ही त्याच्यावर हात उचलायला नको होतं.
तेव्हापासून तर तू एक शब्दसुद्धा बोलत नाहीये. म्हणून मी म्हणते की त्याला कळू द्यात ना की तुमचा फायनान्स गेला नाहीये म्हणून. हे बघा, तुम्ही त्याला आत्ताच जाऊन सांगा तो आता जागा असेल. प्रताप म्हणतो की बघूयात. तर कल्पना म्हणते की बघूयात वगैरे नाही हां, मला हे सगळं लवकरात लवकर क्लिअर व्हायला हवं आहे. हे बघा, तुम्ही आत्ताच जा, तुम्हाला माझी शपथ आहे हां. त्यामुळे प्रतापला आता नाईलाजाने जावं लागतं. प्रताप जेव्हा अर्जुन आणि सायलीच्या रूमकडे येतो तेव्हा तो दार उघडं बघतो आणि विचार करतो की दार तर उघडं आहे, म्हणजे जागा आहे वाटतं. प्रताप दार उघडून बघतो तर अर्जुन बेडवर झोपलेला असतो आणि सायली खाली झोपलेली असते. प्रताप विचार करतो की हे दोघं असे वेगवेगळे का झोपलेत. प्रताप त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा कल्पना विचारते की अहो, तुम्ही बोललात का अर्जुनशी? तुम्ही त्याला सांगितलं का तुमचा फायनान्स गेला नाहीये ते? अर्जुनला खूप आनंद झाला असेल ना, आणि सायलीचं सुद्धा गिल्ट गेलं असेल. काय बोलला अर्जुन, सांगा ना. तेव्हा प्रताप म्हणतो की नाही, माझं काही बोलणं नाही झालं अर्जुनशी. अर्जुन गाढ झोपलेला होता. तेव्हा कल्पना विचारते की मग तुम्ही सायलीशी बोललात का? तर प्रताप म्हणतो की नाही, ती पण गाढ झोपली होती. कल्पना म्हणते की ठीक आहे, मग उद्या नक्की बोला हां. प्रताप म्हणतो की कल्पना अर्जुनवरती त्याच्या बेडवर झोपला होता आणि ती मुलगी खाली अंथरून खाली झोपली होती. हे ऐकून कल्पनाला मात्र मोठा धक्का बसतो. प्रताप म्हणतो की अगं, दरवाजा उघडा होता ना, त्यामुळे मी दार लोटून जेव्हा आतमध्ये गेलो तर समोर हे दृश्य. तर कल्पना म्हणते की अहो, त्या फायनान्सरमुळे वाद झालाय ना त्यांच्यामध्ये, म्हणून असेल कदाचित असं. प्रताप म्हणतो की काही पण काय बोलतेस कल्पना, जरी नवरा बायकोमध्ये वाद झाले तरी बायको काय अशी अंथरून टाकून खाली झोपते का? आता आपल्यात काही कमी भांडणं झाली आहेत का? तू कधी असं वागली आहेस आणि मी तरी तुला कधी असं वागू दिलंय का? हे बघ, अर्जुन त्या मुलीवर जितकं प्रेम आहे असं दाखवतो ना, त्यावरून तो सुद्धा असं वागणार नाही असं मला वाटतं. मला असं वाटतंय की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतंय त्यांच्या लग्नापासूनच हे सर्व चाललंय. म्हणजे बघ ना, अर्जुनचं जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून अर्जुन त्याच्या स्वभावाविरुद्ध वागतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की हे लग्नापासूनच असं असणार. कल्पना म्हणते की तुम्हाला काय सांगायचंय की अर्जुन आणि सायलीमध्ये नवरा बायकोचे संबंधच नाही आहेत? प्रताप म्हणतो की एक्झॅक्टली, मला असंच वाटतंय. आणि हे जर असं असेल ना तर आपलं काम हे खूप सोपं होणार आहे. त्यांना घटस्फोट घ्यायला लावणं खूप सोपं होईल. कल्पना म्हणते की अहो, हा आपल्या मुलांचा प्रश्न आहे. इथे माझा जीव काळजीने तिळतिळ तुटतोय आणि तुम्ही घटस्फोटाचा विचार करताय. प्रताप म्हणतो की कल्पना, अगं तू इमोशनल होऊ नकोस. तू एक काम कर, सायलीशी बोल आणि तिच्याकडून सगळं काढून घे. आणि मी म्हणतोय जर तसं असेल तर लगेचच तिला घराबाहेर काढ. तर कल्पना म्हणते की मी असं काहीच करणार नाहीये. घरातून बाहेर काढायला ती काही परकी मुलगी नाहीये, आपल्या अर्जुनची बायको आहे ती. प्रताप म्हणतो की खाली एकटी झोपणारी त्याची बायको का? याचा अर्थ जेवढा तुला कळतोय तेवढा मलाही कळतोय. त्यामुळे मी सांगतोय तेवढं कर आणि ही बॅद एकदाची घरातून जाऊ दे. चल झोप आता. तर इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन बाथरूममधून फ्रेश होऊन आलेला असतो आणि त्याला सायली तिथे दिसत नाही. अर्जुन म्हणतो की ह्या गडबड घोटाळ्या रोज घराच्या बाहेर जाणार आहेत की काय? मला तर काही कळतच नाही की ह्या पूर्ण आजीसोबत प्लॅन करून मला कायमचं सोडणार आहे आणि मग तन्वीला माझ्या डोक्यावर आणून बसवणार आहेत. थॉटच भयानक आहे. असं म्हणून अर्जुन बायको बायको असं म्हणत खाली येतो. विमल सायलीला म्हणते की घ्या, झाल्या तुमची यांची सुरुवात. बायको बायको म्हटल्याशिवाय यांना चैनच पडत नाही. सायली म्हणते की मी आलेच हा बघून. विमल म्हणते की बघा, नवऱ्याने बोलवलं आणि बायको निघाली. हो सायलीताई, तुम्ही इथे लपून बसा, आपण दादाची आज गंमतच करूया. सायली म्हणते की अहो, पण त्यांचं काही महत्त्वाचं काम असेल तर? विमल म्हणते की तुम्ही थांबा ओ, लपा. आणि मग सायली किचन ओट्याच्या खाली लपते. तर अर्जुन खाली येतो आणि विचारत असतो की बायको बायको तू कुठे आहेस? अर्जुन विमलला विचारतो की विमल, सायलीला बघितलं का कुठे? ती कुठेच नाही आहे. तर विमल म्हणते की हा का, ती इथे पण नाही आली, कुठे गेली असेल? अर्जुन म्हणतो की ती अशी कशी काय जाऊ शकते? थांब, मी तिला बघतो एकदा फोन करून. अर्जुन सायलीला फोन लावत असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष हे किचन ओट्यावर जातं. किचन ओट्याच्या खाली त्याला सायलीचा पदर दिसतो. अर्जुन फोन कट करून टाकतो. तेवढ्यात कल्पनाही तिथे आलेली असते. अर्जुन म्हणतो की मी कशाला फोन करू तिला? तिला जर जायचं असेल तर जाऊ दे, मला काही फरक पडत नाही. मी तर सरळ दुसरं लग्न करेल आणि ती जर सोडून गेली तर तिचा लॉस आहे, माझा तर काही लॉस नाही आहे. सायली लगेच उभी राहते आणि म्हणते सायली म्हणते की माझं काय नुकसान करणार आहात हो तुम्ही? आणि मी जर हे घर सोडून गेले तर माझा एकटीचा लॉस होणार आहे का, तुमचा पण होणार आहे? अर्जुन म्हणतो की आलात ना बरोबर लपलेल्या जागेवरून बाहेर. कल्पना विचार करू लागते की यांचं भांडण तर खूपच टोकाला गेलंय. आधीच वेगळं झोपणं, आता घर सोडून जाणं, हे सगळं काय आहे? तर सायली म्हणते की कशाला बोलवलं होतं ते तर सांगा, नुसता बायको बायको म्हणून का हाक मारताय? अर्जुन म्हणतो की तुला बघायचं होतं म्हणून मी बोलवलं. भाजी कर लवकर, मला भूक लागली आहे. विमल हसायला लागते. तेव्हा कल्पना मनात विचार करते की मला ह्या दोघांशी आजच बोलायला हवं, नाहीतर हे भांडण अजून चिघळत जाईल. इकडे प्रिया साक्षीला म्हणते की किल्लेदार आता
हरीश सोडून विलासच्या मागे लागलाय. आता तो विलासचीच विचारपूस करतोय. साक्षी म्हणते की तुला त्याला मॅनिक्युलेट पण करता येत नाही, तुला कशाला ठेवलंय ग तिथे? प्रिया म्हणते की उगाच माझ्यावर चिडायचं नाही, मी माझं काम एकदम चोख करते. आता रोज तो किल्लेदार एक नवीन आयडिया घेऊन येतो, त्याला मी काय करू? आणि मी काय करायला हवं यापेक्षा तुम्ही काय करायला नको होतं हे आठवलं तर जास्त बरं होईल. विलास एक क्रिमिनल असून तुम्ही त्याला डायरेक्ट आश्रमात पाठवलं. त्यावेळी तुम्ही मला हे पण सांगितलं नव्हतं की हा तुमचा माणूस आहे म्हणून. आणि आता तुमच्या शेपटीला आग लागल्यावर माझ्यावर झटकून मोकळे होत आहे. प्रिया सांगत असते की अर्जुनची नेक्स्ट स्टेप हीच असणार आहे असं किल्लेदार सांगत होता. आणि एकदा का विलासची सगळी माहिती जर अर्जुनच्या हाती लागली तर त्याचं डायरेक्ट कनेक्शन हे तुझ्याशी असेल. आणि मग अर्जुनला वेळ नाही लागणार तुम्हाला जेलमध्ये पाठवायला. पण तू काळजी करू नकोस, तुझा आवडता चैतन्य येईल ना तुला भेटायला. साक्षी म्हणते की तुला काय वाटतं आम्ही जेलमध्ये गेल्यावर तू तन्वी किल्लेदार म्हणून इथं जगशील? त्या म्हणते की तुम्ही जर खड्ड्यात गेले तर मलाही बरोबर खड्ड्यात खेचणारे हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून मी म्हणते की चांगला विचार करा आणि मी फक्त तुम्हाला वॉर्न करते. अर्जुनला जर विलासची बॅकग्राऊंड कळली तर आपण मेलो. तर इकडे सायली अर्जुनला त्याचं वॉलेट आणि रुमाल देते. अर्जुन म्हणतो की झालं का सुरू? तुम्ही बायकांना एकदा सवय लावून देता आणि नंतर म्हणता की नवऱ्याला काही कामं जमत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते की सर मला असं वाटतंय की आपण मधुभाऊंना आपल्या लग्नाबद्दल सांगून टाकूयात. अर्जुन म्हणतो की काय तुम्हाला मधुभाऊंना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगायचं आहे? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की इमोशनमध्ये येऊन कोणालाच काही सांगू नका म्हणून. सायली म्हणते की मी असं कधी म्हणाले की आपला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगायचं आहे? मी असं म्हणते की आपल्या लग्नाबद्दल सांगूयात. अर्जुन म्हणतो की हे तुम्हाला असं अचानक का सुचलं? सायली म्हणते की सर आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तर मधुभाऊंना हे जेलमध्ये कधीही कळू शकतंय. शिवाय मी त्यांना भेटायला जात नाही म्हणून त्याचा त्यांना खूप त्रास होतोय. आणि मी आता कोर्टातही जात नाही हेही सर्वांना खटकतंय. तर अर्जुन विचारतो की का बरं, तुम्हाला कोणी काही म्हटलं का त्याबद्दल? तर सायली म्हणते की हो, मला रविराज सर मागे मार्केटमध्ये भेटले होते. ते मला म्हणाले की आता कोर्टात येत नाहीस तू म्हणजे मधुभाऊंना विसरली आहेस. तू स्वार्थासाठी लग्न केलं आहे, आता मधुभाऊंचं काहीही झालं तरी तुला चालेल. अर्जुन म्हणतो की असा म्हणाला सिनियर, आणि एवढी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय? सायली म्हणते की सर अहो मी तुम्हाला लगेच सांगणार होते पण राहून गेलं. अर्जुन म्हणतो की आता मधुभाऊंना सांगण्याची काहीही गरज. सायली म्हणते की मग तर सर मला त्यांना भेटताच येणार नाही, निदान माझा नाही तर त्यांचा तरी विचार करा. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अशा इमोशन्समध्ये अडकू नका तुम्ही, आणि स्वतःहून प्लीज असं काही करू नका. तर इकडे अर्जुन खाली चाललेला असतो. सायली त्याच्या मागे ऐका ना असं म्हणत येत असते. तेव्हा अर्जुन बघतो की कल्पना तिथेच असते. त्यामुळे तो विषय बदलतो आणि म्हणतो बायको मला माहिती आहे दारापर्यंत तुला मला सोडल्याशिवाय काही चैनच पडणार नाही. पण काय आहे ना बायको, तू जर माझ्या मागोमाग आली ना तिथपर्यंत की मग मला निघताच येत नाही. पण काय ना मला तर आता कामाला जावं लागेल, बाय बायको असं म्हणून अर्जुन सायलीला फ्लाइंग किस देतो. कल्पना मनात विचार करते की हे इतके चांगले वागतात, कधी कधी वेगळे झोपतात, नक्की चालले का यांचं? मला आता हे कळायलाच हवं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्ण आजी म्हणते की बोल तुझा पर्सनल विषय मलाही कळू दे. कल्पना अर्जुनला विचारते की सायली खाली जमिनीवर आणि अर्जुन बेडवर, तुम्ही असं का झोपला होतात? तुमच्यात आणि सायलीमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन म्हणतो की मी आणि सायली आम्ही दोघंजणं बेडवर होतो आणि अचानक सायलीच्या कमरेत लचक भरली. जेव्हा घरातले हे सर्व ऐकत असतात त्यांनाही खूप ऑकवर्ड फील होत असतं आणि सायलीला देखील. तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, कमेंट गाय, आरती चव्हाण, सुप्रिया सोनावणे, सुभाष प्रभू, रेखा चव्हाण, सुनीता सारंगकर, रवी कवडे, शोभा खाडे. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.